प्रश्न पहिला, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 चंद्रपूर, पर्याय 2 म्हैसूर, पर्याय 3 तारापूर आणि पर्याय 4 पुणे. तारापूर येथे भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रश्न दुसरा, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 अमेरिका, पर्याय 2 रशिया, पर्याय 3 चीन आणि पर्याय 4 भारत. रशिया हा देश क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश आहे. प्रश्न तिसरा, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी विकसित झाली? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 गंगा, पर्याय 2 यमुना, पर्याय 3 सिंधू आणि पर्याय 4 नर्मदा. सिंधू या नदीच्या काठी हडप्पा संस्कृती विकसित झाली. प्रश्न चौथा, दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 1920, पर्याय 2 1925, पर्याय 3 1935 आणि पर्याय 4 1939. दुसरे महायुद्ध 1939 साली सुरू झाले. प्रश्न पाचवा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या ग्रंथातून घेतले आहे? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 भगवद्गीता, पर्याय 2 ऋग्वेद, पर्याय 3 मुंडकोपनिषद आणि पर्याय 4 विवेकसिंधू. मुंडकोपनिषद या ग्रंथातून सत्यमेव जयते हे घोषवाक्य घेतले आहे. प्रश्न सहावा, स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू करण्यात आले? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 2014, पर्याय 2 2016, पर्याय 3 2018 आणि पर्याय 4 2019. - 2014 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न सातवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 15व्या, पर्याय 2 16व्या, पर्याय 3 18व्या आणि पर्याय 4 20व्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर जाणून घेण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. प्रश्न आठवा, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 पश्चिम बंगाल, पर्याय 2 राजस्थान, पर्याय 3 उत्तराखंड आणि पर्याय 4 हिमाचल प्रदेश. पश्चिम बंगाल या राज्यात दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न नववा, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 23 जानेवारी, पर्याय 2 7 एप्रिल, पर्याय 3 1 मे आणि पर्याय 4 5 जून. 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रश्न 10वा, भारताचा मध्यबिंदू 0 माईल कोणत्या शहरात आहे? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 चंद्रपूर, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 नागपूर आणि पर्याय 4 नाशिक. नागपूर या शहरात भारताचा मध्यबिंदू 0 माईल आहे. प्रश्न 11वा, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 महाबळेश्वर, पर्याय 2 भीमाशंकर, पर्याय 3 त्र्यंबकेश्वर आणि पर्याय 4 पंढरपूर. महाबळेश्वर हे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न 12वा, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 गीतांजली, पर्याय 2 आनंदमठ, पर्याय 3 मेघदूत आणि पर्याय 4 गोपीचंद. आनंदमठ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 13वा, लोकमान्य टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 नवभारत, पर्याय 2 हरिजन, पर्याय 3 केसरी आणि पर्याय 4 यंग इंडिया. केसरी या वृत्तपत्राची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. प्रश्न 14, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? आणि पर्याय आहेत. पर्याय 1 शांतीवन, पर्याय 2 आनंदवन, पर्याय 3 वीरभूमी आणि पर्याय 4 क्रांतीवन.
शांतिवन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे। प्रश्न 15, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीत इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 मेरठ, पर्याय 2 कानपूर, पर्याय 3 बराकपूर आणि पर्याय 4 दिल्ली। बराकपूर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 16वा, नाईल नदी कोणत्या खंडामध्ये आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 आशिया, पर्याय 2 आफ्रिका, पर्याय 3 युरोप आणि पर्याय 4 ऑस्ट्रेलिया। आफ्रिका या खंडामध्ये नाईल नदी आहे। प्रश्न 17, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 कोल्हापूर, पर्याय 2 सोलापूर, पर्याय 3 पुणे आणि पर्याय 4 अहमदनगर। अहमदनगर या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने आहेत। प्रश्न 18वा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कधीपासून झाली? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 1757, पर्याय 2 1835, पर्याय 3 1850 आणि पर्याय 4 1905। 1835 साली भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली। प्रश्न 19, कोणता पक्षी आहे जो सर्वात मोठे अंड देतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत: पर्याय 1 गरुड, पर्याय 2 कावळा, पर्याय 3 शहामृग आणि पर्याय 4 मोर। शहामृग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 20, जगातील सगळ्यात मोठे बीज कोणत्या झाडाचे असते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 आंबा, पर्याय 2 कोकोडीमेर, पर्याय 3 नारळ आणि पर्याय 4 सुपारी। कोकोडीमेर या झाडाचे बीज जगातील सगळ्यात मोठे आहे। प्रश्न 21, कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 पुणे, पर्याय 2 नाशिक, पर्याय 3 नागपूर आणि पर्याय 4 कोल्हापूर। नागपूर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 22, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 तामिळनाडू, पर्याय 2 कर्नाटक, पर्याय 3 मध्य प्रदेश आणि पर्याय 4 तेलंगणा। तामिळनाडू या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही। प्रश्न 23, महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 कोल्हापूर आणि पर्याय 4 नाशिक। कोल्हापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र आहे। प्रश्न 24, भारताचे सर्वात मोठे जेल कोणत्या शहरामध्ये आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 दिल्ली आणि पर्याय 4 कोलकाता। दिल्ली या शहरात भारताचे सर्वात मोठे जेल आहे। प्रश्न 25, सायना मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 क्रिकेट, पर्याय 2 फुटबॉल, पर्याय 3 टेनिस आणि पर्याय 4 बुद्धिबळ। टेनिस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। 25 पैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।